बातमी पुण्यातून आहे। कोथरूडमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी साचलंय। ड्रेनेज लाईन तुंबल्यानं पाणी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलं। कोथरूडमधील सीतान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी साचलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं। लक्ष्मण, कोथरूडमध्ये तुम्ही आता त्याच ठिकाणी असाल तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? पावसा संदर्भातले काय अपडेट्स आहेत? अधिकची माहिती द्या। मोहिनीजी, सकाळीच पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती। सध्या मी कोथरूडमधल्या सीतान्नपूर्णा या सोसायटीमध्ये आहे। आपण पाहू शकताय की खरं तर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे तो अगदी उघड झालेला आहे, कारण की या ज्या ड्रेनेज जे लाईन पावसाळीपूर्व जी कामं असतील ती योग्य पद्धतीने झालेली नाही। त्यामुळे ह्या ड्रेनेजमधलं जे पाणी आहे ते पूर्ण या कोथरूडमधल्या जी सीतान्नपूर्णा सोसायटी आहे या सोसायटीमध्ये घुसलेलं आहे। अतिशय गहाण पाणी जे आहे ते या सोसायटीमध्ये आपण पाहू शकताय की ही एक सोसायटी, त्याच्या लगतची दुसरी एक सोसायटी, त्या दुसऱ्या लगतच्या सोसायटीमध्ये सुद्धा पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्याचबरोबर ती या लगत आणखी काही 4-5 दुकाने पण आहेत आणि या दुकानामध्ये सुद्धा खरं तर हे पाणी घुसलेलं आहे। आपण पाहू शकता की या रोड लगतच ही सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या समोरच जे दुकान आहे या दुकानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते हे ड्रेनेजचं जे पाणी आहे ते पाणी घुसलेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर या 4 मजली जी ही सोसायटी आहे त्या सोसायटी धारकांची अतिशय गैरसोय जी आहे ते होत आहे। खरं तर ड्रेनेजच्या लाईनचं जे काम आहे ते काम होणं गरजेचं होतं, मात्र नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच।